थांब लीला. कुठे निघालीस तू? अंतरा आहे त्यांच्या घरी जात आहेत. म्हणजे त्यांच्या माहेरी जात आहेत. येतील उद्या सकाळी. नाही पण तू इथे नसेल तर मी एकटी इथे नाही राहू शकत. अंतरामुळे का होईना लीला या घरातनं जाणार नाही. लीला, तू म्हणाली होतीस तुझं डोकं दुखतंय म्हणून तू झोपणारस. तू खोटं का बोललीस माझ्याशी? नाही अंतराताई, मी झोपणारच होते पण माझ्या बाबांचा फोन आला. ते म्हणाले खूप आठवण येते, भेटायला ये म्हणून जाणार होते आणि उद्या सकाळी येईन ना मी. हो पण मी तुझ्याशिवाय इथे कोणाला ओळखत नाही. मी इथे एकटी कशी राहणार? लीला, तुम्हाला तुमच्या बाबांना भेटायला जायचं ना? एक काम करा, त्यांनाच इथे बोलवून घ्या तुम्ही. नाहीतरी एवढी रात्र झाली, कशाला उगाच जाताय? त्यांना सकाळी बोलवून घ्या. इथेच बसून निवांत गप्पा मारा की. नाही का? चालेल ना, मी एक काम करते, बाबांनाच उद्या इथे बोलवून घेते. थांबते मग मी आता. ठीक आहे? थँक्यू. सॉरी, माझ्यामुळे तुला थांबावं लागलं. नाही अंतराताई, सॉरी काय. ठीक आहे, चला. आज दिवसभर खूप दगदग झाली ना. लीला, तू तू नक्की जाणार नाहीस ना? नाही, कुठेच नाही जाणार, इथेच आहे मी. फक्त तुम्ही पुढे व्हा, मी येते, मग छान गप्पा मारूया. का खरंच थँक्यू. बस, लगेच इतकं खुश व्हायची काही गरज नाहीये. आमच्या सासूबाई एकट्या पडू नयेत म्हणून तात्पुरता मी माझा निर्णय बदललाय. अंतराईंना आत्ता तुमची गरज आहे ना, आणि आम्हाला आमच्या अंतराई परत हव्यात, त्याही अगदी पूर्वीसारख्या. आणि आम्हाला माहितीये तुम्ही हे सगळं ना मुद्दाम करताय. अंतराईंना काही आठवत नाहीये ना, ह्याचा गैरफायदा घेताय तुम्ही. तुम्ही मुद्दाम त्यांना सांगितलं ना की आम्ही तुमची फॅमिली आहोत, म्हणजे तुम्हाला या घरातून कोणी काढणार नाही. इजे अंतराताई येतोय. बस झाले आता. ह्याच्या पुढे एक शब्द तुम्ही तिला बोलला नाही. मी काही बोलत नाही याचा अर्थ हा नाही की तुम्ही लीलाला काही बोलू शकता. लक्षात ठेवा, या घरात शेवटचा शब्द अजूनही माझाच आहे.
आणि लीलाला अंतराच्या मेमरी लॉसचा फायदा घ्यायचा होताच, तर ती या घरात अंतराला घेऊन कशाला येईल? आणि या गैरसमजात राहू नका. ती अंतरा या घरात आली आहे तर मी लीलाची बाजू घेणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी लीलाला कधी एकटं सोडणार नाही. किती प्रेम आहे यांचं एकमेकांवर. देव पण कसली परीक्षा घेतोय. एका वचनासाठी मी तुला या घरातनं बाहेर जायला सांगितलं होतं लीला, आणि आज एका वचनासाठीच मी तुला या घरात परत यायला सांगतोय. ही फक्त अंतराची इच्छा नाही लीला, तर इच्छा आईची आणि माझी आहे. वा लीलाई, कंटाळतच नाही ना तुम्ही? तुम्हाला कंटाळा येतच नाही. सतत खोटं वागण्याचा, चांगुलपणाची नाटकं करण्याचा. अजूनही इथेच आहात तुम्ही. काय सिद्ध करायचंय? एकीकडे असं दाखवायचं की तुम्हाला अंतरायांची किती काळजी आहे, त्यांची मेमरी परत यावी त्यासाठी तुम्ही वाटेल ते करायला तयार आहात, आणि दुसरीकडे एजंटवरचा आणि या घरावरचा तुमचा हक्क सोडायला मात्र तुम्ही अजिबातच तयार नाही आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, या घरावर, इथल्या माणसांवर आणि एजंटवर फक्त आणि फक्त आमच्या अंतराईंचाच अधिकार आहे. दुर्गा, शांत राहा आता. किती बोलशील? खरं तर तुला काहीच अधिकार नाहीये तिला दुखवण्याचा. आजी दुर्गा, मला माहितीये हे घर अंतराताईंचं आहे, ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि ज्या गोष्टी माझ्या नाही आहेत त्यांच्यावर मी कधीच हक्क दाखवलेला नाही. त्यामुळे आजपासून मी एजंट बरोबर त्यांच्या बेडरूम मध्ये राहणार नाही. अंतराताईंबरोबर त्यांच्या खोलीतच राहील. एजंट, लीला, आपण कुठं बाहेर जायचं का? मला इथं खूप सफोकेट होत आहे. कळत नाही की ही सिच्युएशन कशी हँडल करू. लीला प्लीज बाहेर. जे आता हे एक्सेप्ट करावंच लागणार. अंतराताई परत आल्यात, हे एक्सेप्ट करावंच लागणार.
कसं एक्सेप्ट करू? सांग. मला कळतंय हे सगळं खूप जड जात आहे, पण आपण अंतराताईंना आपल्या आयुष्यातनं असं काढून तर नाही ना टाकू शकत. मला वाटते तुम्ही थोडा वेळ द्या स्वतःला, अंतराताईंना, मग सगळं व्यवस्थित होईल. कसं होणार व्यवस्थित? सांग मला कसं होणार व्यवस्थित? माझी लीला माझ्याजवळ नाहीये. माझी लीला मला जी अभि नावाने हाक मारायची ती त्या नावाने मला आज हाक मारतच नाहीये. परक्यांसारखं हे जे म्हणते मला, तिचा हात धरायचा प्रयत्न जरी केला तरी हात तू लावून घेतीस. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधून मला मिठी मारणारी लीला आज माझ्यापासून डिस्टन्स मेंटेन करते. कसं सगळं ठीक होणार लीला? आपल्यातला हा जो दुरावा आहे ना, तो उद्ध्वस्त करतो मला लीला. नाही सहन होते मला हे जे काय चाललं. तिने हेल्पलेस ना, काय करू कळत नाही ऑनेस्टली. आपल्याला आता हा दुरावा एक्सेप्ट करावाच लागणार आहे. अंतराताई परत आले आहेत. तुम्ही एकदा शांतपणे तुमच्या मनाला विचारा तुम्हाला काय हवंय. आता अंतराताईच तुमचं भविष्य आहे आणि तुमचं मन सुद्धा तुम्हाला हेच सांगेल. मी आजपासून अंतराताईंच्याच खोलीत राहीन. आता त्या इथे असताना तुमच्या दोघांच्या बेडरूम मध्ये बरोबर नाही वाटणार ना? येते मी हिचे. दुर्गा वहिनी नेहमी असंच करतात, नेहमी आपल्याला तोंडावर पाडतात. नाहीतर काय, एकतर स्वतःच सगळे प्लॅन करतात आणि स्वतःच बदलतात. पण ही म्हणजे असं झालं ना, तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं उलातनं. सारू, तू ना आधी या चुकीच्या म्हणी बोलणं बंद कर. उलातनं नाही, दुपाट नाही ते. आणि मुळात या म्हणीचा इथे काय संबंध आहे ना वहिनी? संबंध काय आहे? तसा काही संबंध तर नाहीये. पण वहिनी, तुम्ही नेहमी माझ्या का चुका करता? मी ना बोलणारच नाहीये तुमच्याशी. चुकलं माझं, मला माफ कर. आय एम सॉरी. मुळात त्या लीलाला इथे थांबून घ्यायची काय गरज होती? आपण अंतरांची समजूत काढली असती ना. हो ना वहिनी, चांगला चान्स आपल्या हातून वाया गेला. मी काय म्हणते, आपण ना फायनली काय ते वहिनींच्या मेंदूची पूजा करून टाकूया. मला वाटतं वहिनींचा मेंदू बिघडलाय. काय? हो, म्हणजे बघा, ते ग्रह बिघडले की कसं ग्रहशांतीची पूजा करतात, तसंच वहिनींचा मेंदू पण बिघडलाय. आपण वहिनींच्या मेंदूची पूजा करूया. हा, करेक्ट आहे सरू. हा, मी काय म्हणते, तू ना गुरुजींना फोन कर आणि विचार, मेंदू नसेलच तर तो आणण्यासाठी काही पूजा असते का? ओके, विचारते. वहिनी, कोणासाठी? तुझ्यासाठी सरू. काही बडबडत असतेस. तू एक बघितलास का, अंतराई आलेत तरी एजंटनी लीलाचीच बाजू घेतली. मला कळतच नाही का. हो वहिनी, आता जे काय करायचं ना ते आपणच करूया. माकडाच्या हाती कोलीत घेऊ. नाही, आपण मासे खड्ड्यात गेला ते दुर्गा बहिणी आणि खड्ड्यात गेला त्यांचा प्लॅन. जे काय करायचं ना त्यात आपण डिरेक्ट ऍक्शन घेऊया. ऍक्शन घ्यायची म्हणजे फायटिंग करायची दुर्गा बहिणींसोबत. सरू, तुझं तोंड गप्प ठेव आणि कान उघडे ठेवून ऐक. सॉरी, उलटच करतेस. ऐक माझं. ऐकते. सॉरी 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 बहिणी, तुम्ही त्रास नका करू. सांग. हे बघा, हा लीला आली आहे ना,
लीला, कामात आहेस का? म्हणजे मला थोडं बोलायचं होतं. नाही हो, नेहमीची चावरावर. बोला ना, काय झालं? काही नाही अगं, मी जरा एक पुस्तक वाचतोय. एका एका खूप मोठ्या न्यूरोलॉजिस्टने हे पुस्तक लिहिलं आहे. आणि अंतराई घरी आल्यापासून त्यांची स्मृती परत यावी म्हणून आपण सगळेच प्रयत्न करतोय. सो मला वाटलं की पुस्तक वाचून आपण पण बघावं. हो हो, नाही बरोबर आहे तुमचं. आता अंतराताईंसाठी आपल्या सगळ्यांना जे जे शक्य आहे ते सगळे उपाय आपण करून बघायलाच हवेत. मला सांगता का काय लिहिलंय? यात असं लिहिलंय की ज्या माणसाची स्मृती गेली आहे त्या माणसाचं लाईफ बॅकट्रॅक करून जर त्याला काही गोष्टी आपण विचारत गेलो तर त्याला पूर्वीचं काही आठवू शकतं. हा, मात्र हे करत असताना त्या व्यक्तीच्या मेंदूवर ताण पडू शकतो. पण काही ऑप्शन नाही दुसरा, हे करावंच लागतं. आणि मला असं वाटतं की अंतराईंची लेटेस्ट मेमरी ही त्या आश्रमात गेल्यापासून असावीत. सो तुला जर शक्य झालं तर गप्पा मारता मारता त्यांना तू हे विचारू शकतेस की आश्रमात कशा आलात, तुम्हाला नेमकं इथं कोणी आणलं. मे बी त्यांना काही गोष्टी आठवू शकतील. हो हो, चालेल. मी काम करते, मी बोलून बघते त्यांच्याशी याबद्दल. हां. खरंच खूप चांगलं सांगितलं तुम्ही. फक्त जे काही करशील ते जरा जपून कर. कारण आपण हे पुस्तक जरी रेफर करत असलो तरी डॉक्टरांनी असं काही सांगितलेलं नाही आपल्याला. म्हणजे अंतराळींना उगाच काही त्रास व्हायला नको. हो, नाही मी अगदी काळजी घेईन आणि मी त्यांच्या अगदी कलानं घेईन. हां. थँक्यू. अरे थँक्यू काय, अंतराळी पण माझ्या आईसारख्याच आहेत ना. आणि एवढं तर मी त्यांच्यासाठी करूच शकतो, नाही का? आम्ही एकदा पुस्तक बघू का? अरे हो, प्लीज. का असं वागतोयस देवा? का लीला आणि अविरामच्या मनाशी खेळतोयस? त्यांची परीक्षा घेतोयस का? मी तुझी एवढी भक्ती केली, त्या भक्तीचं फळ असं मिळणार आहे का मला? पाया पडते देवा तुझ्या, एवढी विनंती मान्य कर. माझ्या अभिरामचा आणि लीलाचा संसार पुन्हा पहिल्यासारखा सुरू होऊ दे. त्यांच्यात जो दुरावा आहे तो लवकरात लवकर निघून जाऊ दे देवा, नाही तर मी तुझ्याकडे तोंड नाही दाखवणार माझं. देवा एवढं मान्य कर देवा, एवढं ऐक देवा. त्यांचा हसता खेळता संसार त्यांना परत मिळवून दे देवा. मला दोघांनाही हसतं खेळतं बघायचंय देवा, एवढं मान्य कर देवा. एजे स्वतःला खूप त्रास करून घेत आहे आणि मला त्यांच्यासाठी काहीच करता येत नाही. कशी करू त्यांची मदत?